गुड मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 8वीचे गणित शिकत आहोत आणि त्या गणितामध्ये आपण 12वे प्रकरण चालू केले होतं, एक चल समीकरणे. त्यामध्ये सराव संच 12.1 चालू केलेला होता. त्यातला आपला दुसरा प्रश्न चालू होता आणि तो म्हणजे खालील समीकरणे सोडवा. तर तो प्रश्न आपला चालू होता. त्यातले आपण 1 ते 5 पर्यंत उदाहरणं बघितले होते. आता आपण 6वं उदाहरण बघूया. 6वं उदाहरण आहे y/7 अधिक y-3 छेद y-4 y-4/3 बरोबर 2. तर हे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. हे उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर मग असं दिलेलं असताना काय करायचं, आपल्याला या 7-7चा गुणाकार करून घ्यायचा. 7 त्रिक किती येईल याचा? 7 त्रिक 21. मग प्रत्येक पदाला 21ने गुणू. प्रत्येक पदाला 21ने गुणू म्हणजे काय होईल, आपल्याला हे याचा छेद नाहीसा होऊन जाईल. याला वगळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, यांना प्रत्येक पदाला 21 गुणून y/7 गुणिले 21 अधिक y-4/3 गुणिले 21 बरोबर 2 गुणिले 21. तर मग आता याचा आपण गुणाकार करून घेऊ. आता 7 × 7 7 त्रिक 21 हे 3 × 3 3 × 7 21 म्हणजे काय येईल इथं 3y अधिक आता याला राहिलेला आहे कंसाला आपल्याला काय करावं लागेल, 7 गुणावं लागेल. म्हणजेच इथं काय होईल 7y - 28 बरोबर 21 2 42 म्हणून इथं 42 येतील. आता ह्या 3y आणि 7y यांची आपण काय करू शकतो, बेरीज करू शकतो. मग 3y अधिक 7y किती झाले, तर समोर लिहू आपण. 3y अधिक 7y बरोबर 10y वजा 28 बरोबर 42. आता याच्यातले 28 आपल्याला नको आहे बरोबर. 28 आपल्याला काढून टाकायचे. तर मग त्यासाठी काय करावं, आपल्याला इथं ही वजा असल्यामुळे आपल्याला इथं अधिक करावे. दोन्ही बाजूत 28 मिळून दोन्ही बाजूत 28 मिळू म्हणजेच 10y वजा 28 अधिक 28 बरोबर 42 अधिक 28 42 अधिक 28. मग काय होतील, हे 28 हे 0 होऊन जातील. 28 मधून 28 गेले की मग इथं राहतील 10y बरोबर आता 42 आणि 28 किती होतात त्याची बेरीज करून घ्यायची आपल्याला. 8 आणि 2 10 चाला 1 5 5 आणि 2 7. आता काय 10y बरोबर 70. आता आपल्याला इथले हे 10 नाहीसे करायचे इथले. तर मग इथं हे गुणिले असल्यामुळं काय होईल, आता भागिले होईल. म्हणजे दोन्ही बाजूला 10 ने भागू. आता आपण दोन्ही बाजूला 10 ने भागू. 10y/10 70/10. मग ही 10 कॅन्सल झाले आणि 10 1 10 10 7 70 म्हणजेच y बरोबर 7. मग उत्तर काय आलं आपलं, उत्तर y बरोबर 7 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात 6वं उदाहरण.
आता आपण 7वं उदाहरण बघू. बघा 7वं उदाहरण आहे 13x वजा 5. 13x वजा 5 बरोबर 3/2. 3/2 हे उदाहरण दिलेले आपलं 7वं. तर आता आपल्याला काय करावं लागेल, अगोदर ही 5चा लोप करावा लागेल. मग 5चा लोप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इथे दोन्ही बाजूतून 5 वजा करू. इथं लिहू आपण दोन्ही बाजूतून 5. इथं वजा असल्यामुळं दोन्ही बाजूतून 5, दोन्ही बाजूत 5 मिळविल्याच्यानंतर त्याचा लोप होईल. 13x वजा 5 अधिक 5 बरोबर 3/2 अधिक 5. 3/2 अधिक 5 आलं लक्षात. मग काय राहिले 13x बरोबर हे 5 5 शून्य झाले ना, 5 5 गेले शून्य राहिले. म्हणून आता 3/2 अधिक 5. आता आपल्याला काय करावं लागेल, आता यांचा छेद समान करून घ्यावा लागेल. तर मग त्यासाठी काय करावं लागेल, आपल्याला 2 ने गुणावं लागेल. आपल्याला 2 ने गुणून म्हणून 13x बरोबर 3/2 अधिक इथं 2 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, इथं 2 न गुणलं म्हणजे वरसुद्धा आपल्याला 2 न गुणावं लागेल. तर मग काय येईल 13x बरोबर 3 अधिक 10/2 छेद 2. इथं एक छेद असतोच, त्याला काय नाही, एकला काय लिहिलं सुद्धा नाही लिहिलं तरी चालतं. मग काय येईल याची बेरीज 13x बरोबर 13/2. आता आपल्याला काय करावं लागेल, आता हे इकडचे गुणिले असल्यामुळं हे 13x आपल्याला 13 जे आहेत तर एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला या एक्सची किंमत काढण्यासाठी आपल्याला याचा तिरकस गुणाकार करावा लागेल. तिरकस गुणाकार करू यांचा आपल्याला काय करावं लागेल, तिरकस गुणाकार करावा लागेल आपल्याला. 13 काय होईल, तर 13 26 बरोबर 13 13. आता हे 26 इथले आपल्याला नको आहेत आपल्याला, तर मग काय करावं लागेल, दोन्ही बाजूला 26 ने इथं गुणिले असल्यामुळं भागून दोन्ही बाजूला 26 ने भागून पण भागू आता 26 ने. मग 26x भागिले 26 बरोबर 13/26 बरोबर. म्हणून x बरोबर आता यांना भाग देईल आपल्याला 13 13 13 26 म्हणजेच 1/2. म्हणून उत्तर x बरोबर 1/2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. आलं लक्षात. दुसरं 7वं उदाहरण. आता आपण 8वं उदाहरण बघू.
3 कंसात y अधिक 8 y अधिक 8 कंस बंद बरोबर 10 कंसात y वजा 4 y वजा 4 अधिक 8. तर याचा आपण अगोदर हे कंस सोडून घेऊ म्हणजे आपल्याला समीकरण व्यवस्थितरित्या सोडवता येईल. आता ह्या 3 वायने या कंसाला गुणू आपण म्हणजेच 3नं या कंसाला गुणू म्हणजेच 3y अधिक 8 त्रिक 24 बरोबर 10y वजा 10 चौक 40. आता हे कंस सोडवला आपण आता अधिक 8. आता आपल्याला इथले 24 कमी करावं लागतील अगोदर याचा लोप करावा लागेल आपल्याला 3y 24 तर आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूतून 24 वजा करून दोन्ही बाजूतून 24 वजा करू वजा का करायचं आपल्याला इथं अधिक असल्यामुळं वजा करायची आणि इथं वजा असते तर आपण अधिक केलं असतं वजा करू 3y अधिक 24 वजा 24 बरोबर 10y वजा 40 अधिक 8 वजा 24. तर आता आपल्याला हे सोडवावं लागेल. तर हे सोडवण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागेल आता 3y 24मधून 24 गेले 0 म्हणून 10y आता यांचं कॅल्क्युलेशन करून घेऊ आपण. आता हे वजा वजा काय होतील हे अधिक होतील म्हणजेच 40 आणि 24 यांची काय करावं लागेल आपल्याला बेरीज करावं लागेल 4 64. आता 64मधून आपल्याला काय करावं लागतील 64मधून 8 वजा करावं लागतील 6 तर 56 राहतील. आता इथं 56 परंतु ही 56 कोणती आहेत हे 56 सुद्धा वजा 56 आहेत वजा 56. आता दोन्ही बाजूतून 10y वजा करू आपण आता हे 10 दोन्ही बाजूतून हे अधिक असल्यामुळं 10y वजा करून 3y वजा 10y बरोबर 10y वजा 10y वजा 56. मग काय येईल इथं 7y येतील मोठ्याचं वजाबाकी करून मोठ्याचं चिन्ह दिलं तर ते 7y होतील वजा 7y 10मधून गेले ही 0 राहिले म्हणून वजा 56. आता आपल्याला इथले 7 नाहीसे करायचे तर मग 7 नाहीसे करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूला या 7ने भागावं लागेल आपल्याला दोन्ही बाजूला 7ने भागू दोन्ही बाजूला 7ने भागू वजा 7 7नेच भागावं लागेल आपल्याला बरोबर वजा 56 भागिले वजा 7. मग आता ही 7 7 कटले बरोबर 7 1 7 7 8 56 परंतु वजा वजा काय झाले हे अधिक झाले म्हणून y बरोबर 8. मग उत्तर काय आलं याच्यातलं उत्तर y बरोबर 8 हे आपलं उत्तर आलेलं आहे 8व्या गणिताचं हे उत्तर आलेलं आहे आपलं. आता याच्यानंतरचं बघू 9 उदाहरण क्रमांक 9. x मायनस
एक्स वजा 9 छेद एक्स वजा 5 बरोबर 5/7. तर हे आपलं 8वं उदाहरण दिलेलं आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आता याचं समीकरण तयार करण्यासाठी आपल्याला तिरकस गुणाकार करावा लागणार. आपल्याला तिरकस गुणाकार करू. तिरकस गुणाकार करू म्हणजे आपल्याला समीकरण मिळून जाईल. 7x वजा 7×9 63 बरोबर 5x वजा 25. हे आपलं उदाहरण तयार झालं. हे 5 ओळख येतात ना. हां 5. आता हे 63 आपल्याला इथले नाहीशी करायचे म्हणून काय दोन्ही बाजूत 63 मिळवू. 7x वजा 63 अधिक 63 मिळवू म्हणजेच अधिक 5x वजा 25 अधिक 63. मग बघा आता 63मधून 63 गेली 0 म्हणून 7x बरोबर 5x. आता 63मधून 25 काढायचे मग इथं लिहून टाकू आपण 63 वजा 25. 63 वजा 25. मग आता याच्यातून 3मधून 5 जातात का नाही मग इथला एक पुसना घेतला ही झाले 13. 13मधून 5 गेले खाली किती राहिले 8. आता हे 5मधून 2 गेले 3 राहिले मग राहिले 38. कसे आहेत पण ते अधिक 38. मग इथं आपण लिहिले 38. आता हे 5x आपल्याला नको आहे तिथं तर मग 5x काय करावं लागते आपल्याला दोन्ही बाजूतून 5x वजा करून. दोन्ही बाजूतून 5x वजा करून इथं अधिक असल्यामुळं वजा करतो आपण. वजा करू 7x वजा 5x बरोबर 5x अधिक 38 वजा 5x. मग हे 5x केले हे 5x केले. आता ह्या 7xमधून 5x केले खाली राहिले 2x. 2x बरोबर आता इथं राहिले 38 फक्त. आता 2x इथं 2चा आपल्याला लोप करायचा तर दोन्ही बाजूला 2ने भागून दोन्ही बाजूला 2ने भागू. 2x भागिले 2 बरोबर 38 भागिले 2. मग हे बे एक बे बे एक बे बे एक बे बे एक बे आणि 92 18 म्हणून x बरोबर 19 म्हणून उत्तर बरोबर x बरोबर 19. आलं 8वं उदाहरण. तर हे आपलं 10वं उदाहरण आहे. y वजा 4/3 अधिक 3y बरोबर 4. तर आता आपल्याला यासाठी ही 3 नाहीशी करण्यासाठी आपल्याला काय करायचं प्रत्येक पदाला 3ने गुणू. मग इथं आपण हे केलं y वजा 4/3 गुणिले 3 अधिक 3y गुणिले 3 बरोबर 4 गुणिले 3. मग याचा गुणाकार केला आपला तर हा आला 3y अधिक 9y बरोबर 12. मग ह्या वायचा आणि ह्या वायचा बेरीज केली 10y वजा 4. मग दोन्ही पदातून आपल्याला हे इथले वजा कमी करायचे आपल्याला लोप करायचा 4चा म्हणून दोन्ही बाजू 4 मिळवू. मग आपण इथं दोन्ही बाजूमध्ये 4 मिळवले 10y वजा 4 अधिक 4 बरोबर 12 अधिक 4 म्हणजेच 10y बरोबर 16. मग दोन्ही बाजूला आता हे 10 आपल्याला इथले लोप करायचा 10चा लोप करायचा म्हणजे आपल्याला काय करावं लागेल दोन्ही बाजूला 10ने भागू. मग 10y/10 बरोबर 16/10 याचा आपण भागाकार केला तर हा 10 10 10 1 10 10 1 10. आता 2 पंचे 10 आणि 2 8 16 म्हणून y बरोबर 8/5 म्हणून उत्तर किती आलं y बरोबर 8/5. आता हे लास्ट 11वं उदाहरण बघू आपण. तर 11वं उदाहरण सुद्धा तसं सांगितलेलं आहे b अधिक कंसामध्ये b अधिक 1
अधिक बी अधिक 2 छेद 4 बरोबर 21. तर मग आता आपल्याला अगोदर हा कंस सोडून घ्यावा लागेल. मग आपण कंस सोडून घेतला, हा एक बी, हा बी, नंतर 1, नंतर बी, नंतर 2. मग आता या बी बी 1 2 3 3 बी अधिक 2 अधिक 1 म्हणून 3 बी अधिक 3 छेद 4 बरोबर 21. आता दोन्ही बाजूला आता हे आपल्याला इथले हे जे 4 आहेत तर 4 आपल्याला नाहीसे करायचे आहेत. तर मग दोन्ही बाजूला आपल्याला काय करावं लागेल, 4ने गुणावं लागेल इथं भागिले असल्यामुळं. मग 3 बी अधिक 3 छेद 4 गुणिले 4 21 गुणिले 4 ह्या दोन्ही बाजूला आपण 4नं गुणलं तर त्याचा गुणाकार किती येतो, आता 4 4 कटले, हे 4 कटले, हे 4 कटले म्हणून 3 बी अधिक 3 बरोबर 21 चौक 84. मग आता हे 3 नाहीसे करायचे आपल्याला म्हणून आपल्याला दोन्ही बाजूतून 3 वजा करावे लागतील. म्हणून आपण 3 बी अधिक 3 वजा 3 84 वजा 3 म्हणजे दोन्ही बाजूतून आपण काय केले, दोन्ही बाजूमधून 3 वजा केले. तर मग काय आली वजाबाकी, 3 बी बरोबर 81. आता हे 3 आपल्याला इथले नाहीसे करायचे आहेत, या 3चा लोप करायचा आहे म्हणून आपण दोन्ही बाजूला 3ने भागू. मग 3 बी भागिले 3 81 भागिले 3 तर म्हणजे मग 3 1 3 3 दोन्ही 6 पुन्हा राहिले 2 21 झाले, हे 3 7 21 म्हणून भागाकार किती आला 27 म्हणून बी बरोबर 27 म्हणून उत्तर किती आलं, उत्तर बी बरोबर 27 आले लक्षात. ही 11 उदाहरणं या पद्धतीने तुम्हाला गणिताचा सराव करायचा आहे. तर त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्स फॉर वॉचिंग.